शेतकरी मित्रांनो, आज आपण आलो हरभरा पिकाच्या प्लॉटमध्ये जो अमृत पॅटर्न पद्धतीने डेव्हलप केला जात आहे. अनेक शेतकऱ्यांचा प्रश्न आहे का शेंडी खुडणी करायला हवी का नाही. ज्या ठिकाणी आपण 6 फुटावर म्हणजे 15 इंचावर 18 इंचावर हरभऱ्याची पेरणी केली आहे आणि बियाणं जास्तीत जास्त टाकलं असेल तर अशा ठिकाणी आपल्याला शेंडी खुडणी करण्याची आवश्यकता नाही. शेंडी खुडणीचा जो विषय आहे आता बघू शकता, ज्या प्लॉटमध्ये आपण हा व्हिडिओ शूट करत आहे हा अमृत पॅटर्न पद्धतीने डेव्हलप केल्या जात असलेला प्लॉट आहे. या ठिकाणी हे जे अंतर आहे हे 4 फूट आहे. 4 फुटापेक्षा अधिक असेल. बघूया आपण. आता मोजूनच बघू. हे 1 फूट, हे 2 फूट, हे 3 फूट आणि हे 4 फूट. आता या सरीपासून या सरीचं जर पकडलं आपण तर इथंच 4 फूट व्हायलं. म्हणजेच हे 5 आणि 5.5 फुटावर इथं आपल्याला या दोन ओळीतलं अंतर बघायला मिळते. तर या ठिकाणी शेंडी कशी खुडवायची? आता हा ऑलरेडी पट्टा मोठा आहे, तर इकडे जाणाऱ्या ज्या आहेत फांद्या हे आपल्याला खुडायच्या आहेत. जसं आपण बघितलं, हे 2 इंचाहून शेंड्याहून या साईडनं इकडे जाणाऱ्याच फांद्या आपल्याला खुडायच्या, कारण हा पट्टा लवकर पॅक नाही व्हायला पाहिजेत. आणि इकडे तो ऑलरेडी मोठा पट्टा आहे. इकडे कितीही जरी आपण झाड आलं तरी हा ऑलरेडी पट्टा मोठा आहे. याच्यामुळे याच्यात आपल्याला खुडण्याची आवश्यकता नाही. आता यामध्ये जे आहे म्हणजे आता हे 2 फूट अंतर आहे, तर याच्यामध्ये आपल्याला काय करायचं? शेंडी खुडणी करताना हे अशा प्रकारचे 2 साईडचे हे म्हणजे फट्टा वाढणार हे आपल्याला खोडायचे पहिल्यांदा, म्हणजे खालच्या पहिल्या फळबांद्या खोडायच्या. या वरच्या जे आल्या हे आपल्याला नाही खोडायच्या. आणि महत्वाचं आहे, आता हे तर ऑलरेडी 2 फूट अंतर आहे आणि हे जर दाट झालं असेल तर याच्यामध्ये आपल्याला शेंडी खोडण्याची आवश्यकता नाही. या पट्ट्यामध्ये मधात येणाऱ्या फांद्या आपण खोडू शकता. आणि जर आपण पसरणारी व्हेरायटी घेतली असेल तर त्या ठिकाणी आपल्याला शेंडी खुडण्याची आवश्यकता नाही. शेंडी खुडणी केल्यानंतर लगेच आपल्याला ब्ल्यू कॉपर 30 ग्रॅम आणि त्यासोबत ट्रिप्टोसायक्लिन 3 ग्रॅम, केम 40 मिली आणि वाढ होत नसेल तर इसाबियान हे 40 ml प्रति 15 ते 20 लिटर पंपसाठी घेऊ शकता. यासोबत केम 40 ml घ्यायचा आहे, जे कीटकनाशक आहे. आणि महत्वाचं आहे, याच्यामध्ये भारीचं वगैरे कुठलीही औषधी आपल्याला घेण्याची आवश्यकता नाही. संपूर्ण माहिती आपण प्ले स्टोअरला गेल्यानंतर अमृत पॅटर्न ऍप डाउनलोड केल्यानंतर त्यामध्ये वेळापत्रकच्या ऑप्शन मध्ये बघायला मिळेल.